हॅलो, नमस्कार. मी सुनीता स्वामी गोड आठवणीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण मस्तपैकी खमंग डोसे बनवूयात. त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. प्रथम आपण 3 ग्लास कोलम तांदूळ घेऊयात. 3 ग्लास कोलम तांदूळ घेऊयात. कोलम तांदूळ घेतल्याने डोसे असे एकदम चिकट बनणार नाही आहेत, अगदी व्यवस्थितपणे बनतात. म्हणून आपण कोलम घेऊयात. त्यानंतर मूठभर साबुदाणा घेऊयात. त्याने चविष्ट होतात डोसे. आणि एक चिमूट किंवा 1 चमचा छोट्या चमच्याने आपण मेथीचे दाणे टाकूयात. याने रंग येतो आणि चवीलाही चांगले लागतात. आता आपण घेऊया उडदाची डाळ 1 ग्लास. अख्खे उडद जरी असलं तरी तुम्ही घेऊ शकता, हे पण चालतं. आता स्वच्छ धुवून घ्यायचं. असे 3 ते 4 वेळा, जितकं वेळ पाणी स्वच्छ होत नाही तितकं वेळ आपण धुवून घ्यायचं. धुवून झाल्यावर हे बघा, ह्या प्रकारे एकदम मधले असे तांदूळ दिसायला पाहिजे आणि डाळीसुद्धा असे दिसायला पाहिजे. ह्याप्रमाणे धुवून घ्यायचं. त्यानंतर 6 ते 7 तास आपण असंच झाकण लावून ठेवून द्यायचं. सहा तासाच्या नंतर आपण बघा असे एकदम फुगलेले आहेत तांदूळसुद्धा. आता तांदूळचे आपण मिक्सरमध्ये ग्राइंडर करून घेऊया. आणि एक लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही ह्यामध्ये पाणी घालता ते पाणी थंड घातलं तरी चांगले होतात. थंड पाणी घातल्याने आपलं रोजचं जर पाणी घातलं ना तर त्याने मिक्सरचं हे गरम झालं ना ते पीठ मग व्यवस्थित होणार नाही आहे. त्यासाठी आपण थंड पाणी टाकायचं. बघा, या प्रकारे तांदूळाचे पीठ दळून घेतलेले. आता आपण उडदाची डाळ दळून घेऊयात. हे बघा, यामध्ये सुद्धा तेच थंड पाणीच वापरायचं. ह्या प्रकारे पेस्ट व्हायला पाहिजे. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं. हाताने करायचं, पळीने नव्हे. हाताने केल्याने आपल्या हाताची जी गरमी असते त्याने ते फर्मेंटेशन चांगलं होतं. असं 3 ते 4 मिनिट करून ओव्हरनाईट ठेवून टाकायचं. चटणीची तयारी करून घेऊयात. चटणीसाठी शेंगदाणे घेऊयात. सगळ्यात आधी मस्तपैकी खमंग भाजून घेऊयात. जर का तुम्हाला शेंगदाण्याचे साल काढून वापरायचं असेल तरीही वापरू शकता किंवा तसंही ठेवू शकता, ऑप्शनल आहे. बघा, हिरवी मिरची भाजून घ्यायची. त्यानंतर पुदिना घ्यायचा. पुदिनासुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर टाकू शकता किंवा नको तर स्किप करू शकता. त्यासाठी लागणारे कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, खोबरं आणि ही पुदिना. बघा, मी शेंगदाण्याचा अर्धवट साल काढून घेतलेला आहे. आता त्यानंतर मिक्सरमध्ये शेंगदाणे टाकून त्यात खोबऱ्याचे तुकडे, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना हे सगळं टाकून आणि चवीनुसार मीठ आणि पाणी हे सगळं टाकून मिक्सरमधून फिरून घ्यायचं. मग आता आपण तडका तयार करून घेऊ. त्यासाठी 2 पळी तेल टाकायचं. त्यानंतर जिरी मोहरी टाकायची. अशी एकदम जिरी मोहरी लाल झाले, तडकले की मग त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता आणि लाल मिरचीचे तुकडे, हे बघा, लाल मिरची आणि कढीपत्ता असं लाल झालं की ही फोडणी चटणीमध्ये टाकून घ्यायची. थोडं थंड होऊन द्यायचं, मग नंतर टाकायचं. अशी मग ते सगळे चटणी एकत्र करून फिरवून जसं हवं आहे तुम्हाला त्यानुसार त्याला पाणी टाकून पातळ करून घ्यायचं. आता आपण बटाट्याची भाजी करून घेऊयात. बघा, मी प्रथम बटाटा उकळून घेतलेली आहे. हे बघा, अशी सुरी टाकून बघायची व्यवस्थित शिजले आहे.
मग आता आपण 4 कांदे घेऊयात, ते सुद्धा लांब कापून आणि बटाटा असं कुस्करून ठेवून घ्यायचं. आता आपण फोडणीसाठी तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये जिरी मोहरी टाकायची. जिरी मोहरी थोडीशी तडकली की त्यात हिरवी मिरची, कढीपत्ता. आधी कढीपत्ता नाही टाकायचं, आधी हिरवी मिरची टाकून मग नंतर कढीपत्ता टाकायचा, त्याने कढीपत्ता करपणार नाही आहे. अशी सगळे हे थोडंसं लालसर ह्यालासुद्धा थोडंसं पळीने फिरून घ्यायचं. त्यानंतर त्यात कांदे टाकायचं, कांदेही भाजून घ्यायचं. 1 ते 2 मिनटापर्यंत अशी व्यवस्थित भाजून घ्यायचं. जास्त लाल पण नाही होऊन द्यायचं आणि कच्चं पण नाही ठेवायचं. हे बघा, ह्या प्रकारे अगदी व्यवस्थितपणे. आता ह्यामध्ये 1 चमचा हळद टाकायचं. त्यानंतर आपण बटाटे उकडून जे ठेवलेलं आहे हे बघा, हे टाकून द्यायचं त्यात. बटाटे असे फोडी फोडी नाही राहायला पाहिजे, अशी मऊच व्हायला पाहिजे. मग त्यानंतर त्याला एकजीव करून घ्यायचं आणि त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ टाकायचं. कोथिंबीर टाकून त्याला परत एकदा चांगलं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि 2 मिनटं झाकून ठेव. बघा, ह्या पद्धतीने भाजी करून घ्यायची. ह्याला कुठल्याही प्रकारचे मसाले वगैरे टाकू नका. हे बघा, तर आपण आता डोश्याचं पीठ चेक करूया. बघा, ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित फर्मेंटेशन झालेलं आहे. पीठ कशी व्यवस्थित फुगलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं काढून ठेवलेली मी त्यातलं आणि त्यामध्ये 1 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि त्यात थोडंसं पाणी घालून ते बॅटरला पातळ करून घ्या अगदी व्यवस्थित. त्याप्रमाणे इकडे तवा गॅसवर ठेवा. थोडंसं गरम झालं की हे बॅटर त्यावर टाकून पसरवा. बघा, अशी ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित हळू हलक्या हाताने करायचं ह्या पद्धतीने. त्यानंतर पीठ थोडंसं वाळल्यासारखं झालं ना, मग त्यावर तेल घाला. 2 चमचा किंवा 1 चमचा, तुम्हाला कसं हवं आहे त्यानुसार. तर चला, आता आपण मस्तपैकी ताट लावून घेऊया. हे बघा, ह्या पद्धतीने बटाट्याची भाजी, चटणी, मस्त खमंग कुरकुरीत झालेला डोसा. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कळवा. कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. थँक्यू.